ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप शिंदे तर कार्याध्यक्षपदी दीपक शेलार यांची नियुक्ती. राज्यातील प्रतिष्ठित ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या 2026-28 या द्वैवार्षिक कार्यकाळासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तर कार्याध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास काटे यांचा पराभव करत जॉईंट किलर ठरण्याचा मान मिळवलाय. खजिनदारपदी राजेश शेटकर यांनी हे बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचला. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजदेरकर यांनी निवडणूक अधिकारी तर प्राची डिंगणकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. प्राची डिंगणकर यांच्या संपूर्ण टीमचे बहुमोल योगदान या निवडणूक प्रक्रियेसाठी लाभलं. अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्या चौरंगी लढत रंगली. त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी 71 मतं मिळवत विजय संपादन केलाय. दीपक दळवी यांना 50 मते मिळाली. कार्याध्यक्षपदाच्या लढतीत दीपक शेलार यांनी 75 मते मिळवून विकास काटे यांचा पराभव केलाय. खजिनदार पदासाठी झालेल्या मुकाबल्यात राजेश शेटकर यांनी 77 मते मिळवत राहुल क्षीरसागर यांच्यावर मात केली. दरम्यान उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डाके आणि सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्यांच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निकेश शार्दूल, गजानन हरिमकर, अमर राजभर, सचिन देशमाने, नितीन दूधसागर आणि प्रफुल्ल गांगुर्डे हे देखील विजयी ठरले. महिला सदस्यपदासाठी सारिका साळुंखे यांनी 86 मते मिळवत विजय मिळवला. नूतन कार्यकारिणीचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.